रमा राघव मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघवला समजतं की हे सगळं मंगेश करत नाही आहे, त्याच्या नावाखाली दुसरंच कोणीतरी करतंय. राघव विक्रमला त्या व्यक्तीचं नाव सांगतो. राघव म्हणतो विक्रम जगताप. विक्रम हसायला लागतो आणि म्हणतो तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का राघव? राघव म्हणतो हसू नको, नंतर रडायची वेळ येणार आहे तुझ्यावर. काय वाटलं होतं तुला, पहिल्यापासून रिक्षा चालवतो का मी? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. राघव विक्रमला बोलतो मैत्रीच्या नावाखाली फसवणूक करतोस तू. प्रेम म्हणजे सोडून देणं आणि तूच रमाच्या प्रेमाच्या आड येतोय. इकडे रमा राघवची वाट पाहत असते. नंतर संदेश दादा आणि त्याची बायको तिथे येते. रमा त्यांना विचारते काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? इतकं काय महत्वाचं आहे की रात्री अपरात्री तुम्हाला भेटावं लागतंय? विक्रम राघवला म्हणतो की काय कळालंय असं माझ्याबद्दल? आणि तसं पण काहीही करू शकत नाहीस तू. असे प्रेमाचे उपदेश देणारी माणसं काहीही करू शकत नाहीत. नंतर विक्रम आणि राघव यांच्यात झटापट चालू होते. विक्रम राघववर भारी पडतो. रामाला राघवची खूप काळजी वाटते. ती संदेश दादांच्या पाया पडते आणि काय झालं ते प्लीज सांगा याची विनवणी करते. नंतर संदेश दादा रमाची अवस्था पाहून तिला सगळा घडलेला प्रकार सांगतात. रामा घाबरते आणि रडायला लागते. नंतर विक्रम राघवच्या डोक्यात जोरात काठीने वार करतो आणि ढकलून देतो. रामा खूप जास्त घाबरलेली असते. राघव एका झाडाचा आधार घेतो, पण नंतर त्याचा हात सुटतो आणि तो डोंगरावरून खाली जमिनीवर कोसळतो. विक्रम म्हणतो निवांत मर राघव, रमाची काळजी घ्यायला मी आहे, आता माझी बायको आहे ती. नंतर रमा राघवला शोधायला बाहेर पडणार. तेवढ्या तिला राघवला दिलेले शब्द आठवतात की काही झालं तरी हा उंबरठा तू ओलांडायचा नाहीस. नंतर तिला चित्राचा कॉल येतो. चित्रा म्हणते तुझा नवरा रिक्षा चालवतो ना, त्याचा ऍक्सिडेंट झालाय, मी तुला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर ये. हे ऐकून रमाला धक्काच बसतो. ती लगेच त्या लोकेशनवर जायला निघते. रमा एका जागेवर येते तेव्हा तिला राघवचा आवाज ऐकू येतो आणि त्या आवाजाचा पाठलाग करत करत ती एका रूममध्ये पोहोचते. तर तिथं राघवचा आवाज एका स्पीकरवर लावलेला असतो. तिथे राघव नसतोच आणि त्या रूमचं दार अचानक बंद होतं. त्या रूममध्ये एक प्रोजेक्टर आणि रमाचं पोस्टर असतं. रमा प्रोजेक्टर चालू करते तर तिला स्क्रीनवरती तिचे स्वतःचे फोटो दिसतात. नंतर रमाला त्या रूममध्ये तिच्या काही वस्तू सापडतात. तिचा रुमाल, तिने खाल्लेल्या चॉकलेटचे पॅकेट, तिच्या ज्वेलरी, तिने यूज केलेले ग्लास. हे बघून तिला काही समजत नाही. ती विचार करते या सगळ्या वस्तू कॉलेजमध्ये असताना माझ्याकडून हरवल्या होत्या, त्या इथं कशा आल्या? मागून विक्रम तिला मिठी मारतो आणि म्हणतो हरवल्या नाही रमा, चोरल्या म्हण. त्या राघवने मला अडकवायचा प्रयत्न केला म्हणून मीही त्याला अडकवलं. रमा तिथून पळून जायचा प्रयत्न करते पण त्या रूमचं दार बंद असतं. तेव्हा ती ओरडते मदत करा मदत करा. तेव्हा तिथे कोणीच नसतं. विक्रम सांगतो की रमा तू माझी व्हावीस म्हणून मी तुझ्या राघवचा जीव घेतला. जोपर्यंत कायमची माझी होत नाहीस तू, तोपर्यंत तुला इथून जाऊ देणार नाही. तू आता फक्त माझी रमा आहेस, त्या राघवची रमा नाही. तर प्रेक्षको, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.